नमस्कार मित्रांनो, विद्यारत्न एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सुमित भोसले आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये मराठी व्याकरणामधील एक अत्यंत अवघड समजला जाणारा टॉपिक ज्याचं नाव संधी या प्रकरणावरील काही प्रश्नांचा या ठिकाणी आपण आवर्जून उल्लेख करणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत. ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, तुम्हाला संधीमध्ये जर अडचण येते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. जर आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहूयात आपण संधीवरील आधारित प्रश्न. आता हे प्रश्न बघण्या अगोदर आपल्याला काही बेसिक माहिती संधी या प्रकरणाबद्दल असणं गरजेचं आहे, की संधी म्हणजे नेमकं काय. तर संधी या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो संधी म्हणजे सांधणे किंवा संधी म्हणजे जोडणे. आता नेमकं सांधलं काय जातं आणि जोडलं काय जातं हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे. जनरली काय होतं, आपल्या समोर दोन शब्द येतात. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला दोन शब्द दिले, पहिला शब्द उदाहरणार्थ सूर्य अधिक उदय, हे दोन शब्द आपल्या समोर आले. जनरली आपल्याला वाटतं संधी म्हणजे शब्द एकत्र करणे. तर संधी म्हणजे शब्द एकत्रीकरण नसून संधी म्हणजे वर्णांचं एकत्रीकरण असतं. बघा मी काय म्हणतोय, लक्ष द्या. संधी म्हणजे वर्णांचं एकत्रीकरण असतं. वर्णांचं एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय, तर हा तुमच्या समोर जो दिसतोय हा आपला पहिला शब्द आहे आणि हा आपला दुसरा शब्द आहे. तर या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि या दोघांच्या ऐवजी एक नवीन वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला आपण संधी असं म्हणतो. याचाच अर्थ काय, तर अ मध्ये उ मिसळला की एक तयार होतो, तो असतो ओ. ओ याचा अर्थ असतो एक आणि एक मात्रा. म्हणजेच आपल्याला सूर्य मधल्या अ ची आवश्यकता होती, उदय मधल्या उ ची आवश्यकता होती. आपण ते दोन वर्ण एकत्र करून नवीन वर्ण तयार केला आणि आपलं उत्तर तयार झालं सूर्योदय. आपलं उत्तर तयार झालं सूर्योदय. ही जी प्रोसेस तुम्ही आता केली याला आपण काय म्हणतो, संधी असं म्हणतो. आता या संधीमध्ये नक्की आपल्या त्या संधीचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात. संधीचे मुख्य तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो स्वरसंधी, तिलाच आपण अच संधी किंवा तिलाच आपण विवृत देखील म्हणतो. हा संधीचा आपला मुख्य पहिला प्रकार. आता स्वर संधी होण्यासाठी एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण स्वर असणं गरजेचं आहे. म्हणजे एका पाठोपाठ येणारे जर दोन्ही वर्ण स्वर असतील तर त्या संधीला आपण स्वर संधी किंवा त्या संधीला आपण अच संधी तसेच विवृत्त संधी असे सुद्धा म्हणू शकतो. मग आपण एखादं उदाहरण घ्यायचं झालं, उदाहरणार्थ मी तुमच्यासमोर एक उदाहरण देतो. अधिक आश्रम, शब्द तयार होणार आहे महिलाश्रम. आता महिला या शब्दात पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे आ. म्हणजे एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण कोण होते, तर स्वर होते. म्हणजे ही तुमची संधी कोणती संधी असेल, स्वरसंधी असेल. का स्वरसंधी, तर एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण काय होते, स्वर होते. म्हणजेच तिला आपण अच संधी किंवा तिलाच आपण विवृत्त संधी असं देखील म्हणू शकतो. हा संधी मधला कितवा प्रकार आहे मित्रांनो, पहिला प्रकार. संधी मधला दुसरा प्रकार येतो, याच व्यंजन संधीला तुम्ही हल संधी किंवा याच व्यंजन संधीला तुम्ही संवृत्त संधी असं देखील म्हणू शकता. जसं मागील प्रकारामध्ये आपण बघितलं की दोन स्वर एकत्र आले की कोणती संधी होते, स्वर संधी. तसं व्यंजन संधी होण्यासाठी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असणं आवश्यक असतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असणं गरजेचं आहे. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन असला तरी चालेल, स्वर असला तरी सुद्धा चालू शकतो. आता उदाहरणार्थ एक उदाहरणच घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ आपल्याला आलं शुद्ध अधिक पिपासा. एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण जर बघाल तर इथं तुम्हाला ध दिसतोय, म्हणजे ध हा व्यंजन रूपात आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण प आहे, हा सुद्धा व्यंजन आहे. म्हणजे याच्यापासून जे उत्तर बनेल ती संधी आपली कोणती संधी असेल, व्यंजन संधी असेल. तिलाच आपण हल संधी किंवा संवृत्त संधी असं म्हणू शकतो. हे झालं पहिलं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणाचा विचार करायला गेला आपण, उदाहरण आलं जगत अधिक ईश्वर. आपलं उत्तर जगदीश्वर. आता या संधीमध्ये एकत्र येणारे वर्ण कोण आहेत, तर जगत या शब्दामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे स्वर. व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर
ही संधी तुमची कोणती असते? व्यंजन संधी. तिला तुम्ही हल संधी किंवा संवृत्त संधी असं म्हणू शकता. हा संधीचा कितवा प्रकार? दुसरा प्रकार. संधीचा तिसरा प्रकार येतो, त्याचं नाव आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण, एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण हा विसर्ग असणं आवश्यक असतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतं. व्यंजन किंवा स्वर असणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ आपल्या समोर उदाहरण आलं, यश विसर्ग अधिक धन. जर याचं उत्तर काढायला गेलो, उत्तर येतं यशोधन. यातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे व्यंजन. म्हणजे रचना काय बनली? विसर्ग प्लस व्यंजन. आता दुसऱ्या उदाहरणाचा जर आपण विचार करायला गेलो, दुसऱ्या उदाहरणाचा, उदाहरणार्थ आपल्या समोर एक उदाहरण आलं, नि विसर्ग अधिक अद. उत्तर आपलं येणार आहे निरंतर. तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे स्वर. मग विसर्ग प्लस व्यंजन आला तरी चालेल, स्वर आला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणजे ही संधी कोणती संधी असेल? विसर्ग संधी असेल. आणि संधीमध्ये प्रत्येक संधीला काही ना काहीतरी नियम असतात. मग अगोदर आपल्याला एकत्र येणारे दोन वर्ण कोण आहेत याच्यावरून आपण संधीचा मुख्य प्रकार कन्फर्म सांगू शकतो. बघा, स्वर प्लस स्वर असेल स्वर संधी, व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर असेल व्यंजन संधी आणि विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर असेल विसर्ग संधी. हे प्रॉपर 3 नियम पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर मग मुद्दा येतो त्याच्या उपनियमांचा, आणि उपनियमांचा विचार करतात ते आपण प्रश्नामध्ये समजूनच घेणार आहोत की आपण हा संधी टॉपिक कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग मित्रांनो, जाऊयात आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, खालीलपैकी विवृत्त संधीचे उदाहरण असलेला पर्याय ओळखा. विवृत्त संधी म्हणजे कोण मित्रांनो? आता सांगितल्याप्रमाणे विवृत्त संधी म्हणजेच स्वरसंधी. आता इथं तुम्हाला संधियुक्त शब्द दिलेले आहेत, यापैकी तुमचं एक उत्तर असेल. आपण पर्यायाचा विचार करायला गेलं, पहिला पर्याय आपल्या समोर आहे सज्जन. आता याचा विग्रह काय होतो? सत अधिक जन. याचा अर्थ एकत्र येणारे दोन वर्ण हे व्यंजन आहेत, म्हणजे हा पर्याय तुमचं उत्तर येणार नाहीये. सरोवर या शब्दाचा विचार केला तर विग्रह होतो सर विसर्ग अधिक वर. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे व्यंजन. याचा अर्थ ही संधी कोणती संधी असेल? विसर्ग संधी. आता तिसऱ्या पर्यायाकडे जर आपण गेलो, अध्यक्ष असा शब्द आपल्या समोर दिसतोय. अध्यक्ष या शब्दाचा विग्रह असतो अधि अधिक अक्ष. आता आपल्याला प्रश्नात विचारले विवृत्त संधीचं. अधि या शब्दामधील शेवटचा स्वर आहे वर्ण आहे ई आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे अ. या अर्थ एकत्र येणारे दोन वर्ण कोण आहेत मित्रांनो? तर स्वर आहेत. स्वर संधी म्हणजेच कोणती संधी? विवृत्त संधी. याचा अर्थ आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा आपला पहिला प्रश्न होता. पुन्हा एकदा बघा, विवृत्त संधी याचा अर्थ असतो स्वर संधी. जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे, खालील पर्यायी उत्तरातील एक जोड शब्द संधी नियमानुसार नाही. खालील पर्यायातील एक जोड शब्द संधी नियमानुसार नाही. आता संधी नियमानुसार नाही म्हणजे काय? तर आपल्याला विग्रह सुद्धा दिलेला आहे आणि संधियुक्त शब्द सुद्धा दिलेला आहे. त्यापैकी चुकीचा शब्द कोणता हा आपल्याला निवडायचा. आता आपण विचार करायला गेलो, सत अधिक आचार या शब्दामध्ये बघाल तर आ हा स्वर आहे आणि सगळेच्या सगळे स्वर हे मृदू असतात. याचा अर्थ पुढचा वर्ण आपला मृदू आहे, मग मागचा मृदू करणं गरजेचं असतं. मग मागचा मृदू करताना त्या पहिल्या व्यंजनाच्या गटातील तिसरं व्यंजन घ्यावं लागतं. म्हणजे त च्या गटातील तिसरं व्यंजन कोण आहे? त थ द. आणि या द मध्ये हा पुढचा स्वर ऍड होणार आहे आणि तुमचा अक्षर बनणार आहे दा. याचा अर्थ शब्द बनणार आहे तुमचा कोणता? सदाचार. म्हणजे हे परफेक्ट आहे आणि याचं उत्तर आहे व्यंजन संधी. कोणती व्यंजन संधी? तर तृतीय व्यंजन संधी. आता खाली जाऊयात आपण. मनस अधिक पटल. बघा, पहिल्या पदाच्या शेवटी येणाऱ्या स च्या पुढे एखादे कठोर व्यंजन आले असता, पहिल्या पदाच्या शेवटी येणाऱ्या स च्या पुढे एखादे कठोर व्यंजन आले असता स चा विसर्ग होतो. याचा अर्थ काय? स जातो आणि त्याच्या जागेवर विसर्ग येतो. मग तुम्ही जर उत्तरात बघाल तर आपलं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. याचा अर्थ दुसराही पर्याय योग्य आहे. प्रश्न परत एकदा व्यवस्थित बघा, नाही विचारलेला आहे नाही. तिसऱ्या पर्यायाकडे गेलो, अति अधिक अंत बरोबर अत्यंत. आता प्रथम दर्शी आपल्याला हे उत्तर बरोबरच वाटतं.
अति अधिक अंत अत्यंत. पण जर तुम्ही काळजीपूर्वक विचार कराल, अति शब्दामधल्या त ला वेलांटी येता अति शब्दातल्या त ला वेलांटी कोणती असणं आवश्यक होतं? पहिली वेलांटी असणं आवश्यक होतं. याचाच अर्थ तुमचा चुकीचा विग्रह हा असेल. आणि चौथ्या पर्यायाचा विचार केला, 9 अधिक 1. 9 शब्दामध्ये शेवटचा वर्ण आहे औ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई. आता आपल्याकडे स्वरसंधीचा एक नियम आहे, औ नंतर बघा नियम इकडे लिहितो, औ नंतर कोणताही स्वर आला तर त्या औ बद्दल काय तयार होतो? आव तयार. आणि या आव मध्ये हा कोणताही स्वर मिसळला जातो. याचाच अर्थ हा औ आहे, त्याच्यानंतर कोण आला होता? औ. त्याच्यानंतर कोण आला होता? ई आला होता. औ नंतर कोणताही स्वर आला तयार काय होतो? आव तयार होतो. या आव मध्ये कोण मिसळेल? रस्वई आणि तुमचा अक्षर बनेल आवी. आता बघा 9 या शब्दातील औ गेला, तुमच्या समोर शिल्लक होता अर्धा न, त्याला तुम्ही आ जोडला ना, त्याच्यानंतर पुढचा तुमचा होता वी आणि राहिलेलं इथं होतं कोण? क. म्हणजे 9 अधिक 1 बरोबर नाविक. हे उत्तर सुद्धा तुमचं योग्य आहे. आणि आपल्या प्रश्नात काय म्हटलं होतं? संधी नियमानुसार नसलेला शब्द ओळखा, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न बघा आपल्या समोर आहे, खालीलपैकी प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. खालीलपैकी प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. आता तुम्हाला फक्त व्यंजन संधी ओळखायची नाहीये, तर व्यंजन संधीचा उपप्रकार पण माहित असणं गरजेचं आहे. प्रथम व्यंजन संधी म्हणजे नेमकं काय? तर स्पर्श व्यंजन गटातील कोणत्याही व्यंजनाच्या पुढे अनुनासिकाशिवाय एखादे कठोर व्यंजन आले असता पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो, याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जर पुढचा वर्ण जर कठोर असेल तर आपल्याला मागचा वर्ण सुद्धा कठोर करणं गरजेचं असतं. मग पर्यायाचा विचार कराल तर आपल्या समोर पर्याय आहे अत्याचार, याचा विग्रह होतो अति अधिक आचार. आता एकत्र येणारे दोन वर्ण जर आपण चेक केले, एकत्र येणाऱ्या वर्णापैकी इथं आहे ई आणि इथं आहे हा, याचा अर्थ हे दोन्हीच्या दोन्ही स्वर आहेत. आणि आपला प्रश्न म्हणतोय व्यंजन संधी, याचा अर्थ हा पर्याय नाहीये. आपण तिसऱ्या पर्यायाकडे डायरेक्ट जाऊयात, हेत्वाभास, याचा विग्रह हेतू अधिक आभास. याच्यामध्ये पण एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण कोण आहेत बघा मित्रांनो? स्वर आहेत. याचा अर्थ हेही होत नाहीये. तट्टिका, याचा विग्रह होतो तत अधिक टीका, तत अधिक टीका. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, पण हे तत व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आणि आपण जर दुसऱ्या शब्दाचा विग्रह केला, मी समोर म्हणतो, तर याचा विग्रह होतो षट अधिक शास्त्र. आता आपण जर नियमाचा विचार करायला गेलो तर बघा पुढचा वर्ण श आहे. श हे कसलं व्यंजन आहे? कठोर व्यंजन आहे. तर आपल्याला हा पाठीमागचा सुद्धा काय करणं गरजेचं आहे? कठोर करणं गरजेचं आहे. आणि तो कठोर करताना याच्याच गटातलं पहिलं कठोर व्यंजन घ्यावं लागतं. मग पहिलंच का? तर आपल्याकडे नियम आहे, कारण नियमामध्ये काय लिहिलंय बघा, प्रथम व्यंजन संधी. याचाच अर्थ आपल्याला हा शब्द ड च्या गटातील एक व्यंजन घेणं गरजेचं आहे. ते व्यंजन कोणतं येणार आहे? ट. आणि तो ट आपल्याला श ला जोडणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर असेल षट शास्त्र. आता याचा तुम्ही डायरेक्ट नियम पाठ करण्यापेक्षा सिंपल वे आहे की तुम्ही हे उदाहरण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तर बघा मित्रांनो, आपण सहज कुठेतरी निघालोय आणि आपल्याला पुढून कोणतरी एखादा व्यक्ती येतोय आणि तो व्यक्ती अत्यंत रागीट आहे, आला आणि त्यानं आपल्याला दोन कानाखाली लावलं. आताचं काय जग महात्मा गांधीच आहे की त्यानं दोन कानाखाली एका कानाखाली लावली की आपण दुसरा गाल पुढे करणार आहे, तर आपण पण थोडं रागवणार आहे. म्हणजेच पुढचा कठोर आहे तर आपल्याला पण काय होणं गरजेचं आहे? कठोर होणं गरजेचं आहे. मग तोच नियम तुम्हाला वापरायचा आहे. जसा पुढचा आहे, पुढच्यानं हाय केलं आपण हाय करायचं, पुढच्यानं बाय केलं आपण बाय करायचं. मग पुढचा जर कठोर असेल तर आपल्याला मागचा सुद्धा कठोर करणं तितकंच गरजेचं आहे. याचाच अर्थ बघा, हा पुढचा कठोर आहे, आपल्याला याच्या कठोर घ्यायचा आहे, म्हणजे कोण घ्यायचा आहे? ट घ्यायचा आहे. म्हणजेच आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं येतंय? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, खालीलपैकी विसर्ग संधीचे उदाहरण असलेला पर्याय ओळखा. विसर्ग संधी म्हणजे कोण? तर एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण हा विसर्ग असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या शब्दातील
किंवा स्वर असणं गरजेचं आहे. तुम्हाला नियमावर प्रश्न विचारलेला होता, फक्त तुम्हाला याचा विग्रह माहित असणं गरजेचं आहे. देवालय या शब्दाचा विग्रह असा असतो, देव आलय याचा अर्थ एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण कोण आहेत? स्वर आहेत. म्हणजे हा पर्याय येणार नाहीये. निरंतर, जर निरंतर या पर्यायाचा विचार केला तर त्याचा विग्रह नि विसर्ग अधिक अंतर असा होतो. म्हणजेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर आहे. याचाच अर्थ हे उदाहरण आपलं विसर्ग संधीसाठी योग्य पर्याय ठरेल. तरी सुद्धा आपण राहिलेल्या दोन पर्यायाचा विचार करूयात. अनुषंग. अनुषंग असा शब्द आहे की याचा विग्रह करताना आपल्याला अशा पद्धतीने करावा लागतो. संघ. आता हे जर उदाहरण आपण बघाल तर इथं अनु मध्ये तुम्हाला कोण दिसतोय? उ दिसतोय आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण तुम्हाला कोण दिसतोय? स. आणि हा स कशा रूपात आहे? व्यंजन रूपात. म्हणजे हे उदाहरण एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर नाहीयेत. या उदाहरणामध्ये कुठेही विसर्ग आलेला नाहीये. याचाच अर्थ हे उदाहरण आपलं व्यंजन संधीचं असेल आणि ही व्यंजन संधी तुमची परिवर्तन व्यंजन संधी असेल, ज्याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीला आत्ता झालेल्या नवी मुंबई पोलीसला प्रश्न विचारला होता, जो पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी थोडा नवीन होता. म्हणजे या प्रश्नाचा विचार करता चौथा पर्याय तर यापैकी नाहीच आहे, पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये संपलेलं आहे. कारण आपल्याला विचारलं होतं विसर्ग संधीचं आणि ही रचना तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ही रचना तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. खालीलपैकी अयवायाव संधीचे उदाहरण ओळखा. अयवायाव संधी. अयवायाव संधी याचा अर्थ काय? तर अयवायाव संधी म्हणजे हे जर नाव तुमच्यासाठी थोडं नवीन असेल तरी सुद्धा अयवायाव संधी याचाच अर्थ असतो विशेष आदेश. विशेष आदेश. वायोग वियोग काय नाही. अयवायाव संधी विशेष आदेश म्हणजेच स्वरसंधीचा साध्या हिशोबाने स्वरसंधी मधला हा 5वा प्रकार आहे. आता अयवायाव संधी म्हणजे विशेष आदेश संधी. म्हणजेच आपण याला कुणाचा प्रकार म्हणूया? स्वरसंधीचा प्रकार म्हणूयात. स्वरसंधीचा. कमीत कमी आपण जर विचार करायला गेलं, प्रत्यक्ष या शब्दाचा विग्रह जर आपल्याला करायचा ठरला, प्रत्यक्ष या शब्दाचा आपल्याला काय करायचा? विग्रह करायचा आहे. तर प्रत्यक्ष या शब्दाचा विग्रह कसा होतो बघा. प्रत्यक्ष या शब्दाचा विग्रह होतो प्रति अक्ष. ही स्वरसंधी आहे, परंतु ही यनादेश स्वरसंधी आहे. यनादेश स्वरसंधी म्हणजे काय? तर ईच्या पुढे विजातीय स्वर आला तर ई बद्दल कोण येतो? य येतो. इथे तुम्हाला य दिसतोय. लोकेच्या ही सुद्धा स्वरसंधीच आहे. याचा विग्रह लोक अधिक इच्छा असा होतो. ही गुणादेश संधी आहे. आता तिसऱ्या पर्यायाकडे जाल, गवानन. तर गवानन या शब्दाचा विग्रह गो अधिक आनन असा होतो. आणि आपल्याकडे एक नियम आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ओ आहे, त्याच्या पुढे कोण आला? तर आपल्याकडे एक नियम आहे मित्रांनो, ओ च्या पुढे कोणताही स्वर आला तर ओ बद्दल अव असा आदेश होतो आणि त्या अव मध्ये आ हा स्वर मिसळला जातो. मग अव मध्ये जर मी आ मिसळला तर तयार कोण झाला सांगा? आव तयार झाला. याचाच अर्थ गो मधला ओ गेला, तुमच्या समोर शब्द राहिला होता ग, त्या ग मध्ये अ तयार होतो. वा असा शब्द तयार झाला. मग गो मधला ओ गेला, राहिला ग, ग मध्ये अ मिसळला ग वा आणि इथलं शिल्लक होतं न. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. पर्याय क्रमांक 3 असेल. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, संक्रांत या शब्दातील संधीचा प्रकार ओळखा. आता या प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला त्या शब्दाचा संधी विग्रह माहित असणं गरजेचं असेल. ठीक आहे. संधी विग्रह कसा लक्षात ठेवायचा? तर तो शब्द कोणत्या नियमानं बनला हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय. मग संक्रांत या शब्दाचा विग्रह जर करायला गेलो तर तो विग्रह अशा पद्धतीने होतो, सम अधिक क्रांत. सम अधिक क्रांत. थोडं व्यवस्थित बघा. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कोण आहे? म आहे, व्यंजन स्वरूपात. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आहे? क. दोन्हीही कोण आहेत? व्यंजन. आणि तुम्हाला काय विचारलंय की संधीचा प्रकार. तुम्हाला उपनियम दिलेले नाहीयेत, तुम्हाला मुख्य नियमावर प्रश्न विचारलेला आहे. मग एकत्र येणारे दोन्ही वर्ण जर व्यंजन असतील तर आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये होतं, एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण जर व्यंजन असतात तर तयार होणारी संधी ही कोणती संधी असते? व्यंजन संधी असते. याचा अर्थ तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे,
खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण ओळखा. विसर्ग उकार संधी. आता विसर्ग संधी कधी होते, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा कोण असतो, विसर्ग असतो, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा कोण असतो, किंवा स्वर असतो. मग आपण जर पर्यायाचा विचार कराल, आत्मोन्नती हा शब्द स्वरसंधीचं उदाहरण आहे. याचा विग्रह असतो आत्म अधिक उन्नती, म्हणजे एकत्र येणारे दोन वर्ण कोण आले, स्वर आले. म्हणजे हा पर्याय योग्य नाहीये, कारण तुम्हाला विचारलंय कमीत कमी एवढाच शब्द तरी लक्षात ठेवा, विसर्ग. दुसऱ्या पर्यायाकडे जर तुम्ही जाल तर यशोदा हा शब्द आहे. आपला विग्रह कळणं गरजेचं आहे. यश विसर्ग अधिक दा. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आहे, विसर्ग आहे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आहे, व्यंजन आहे. याचा अर्थ विसर्ग प्लस कोण तयार झालं, व्यंजन. आणि जेव्हा विसर्गाच्या मागे अ किंवा आ असतो आणि विसर्गाच्या पुढे एखादं मृदू व्यंजन येतं, त्यावेळेस हा जो विसर्ग दिसतोय या विसर्गाचा उ होतो. काय होतो, उ, आणि तो पाठीमागे असलेल्या अ किंवा आ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. असा एक आपल्याकडे नियम आहे, ज्या नियमालाच नाव आहे विसर्ग उकार संधी. म्हणजेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तरी 3 नंबरच्या पर्यायाचा विचार करा, लंबोदर, तर याचा विग्रह होतो लंब अधिक उदर, अ अधिक उ स्वरसंधी असेल, म्हणजे हाही पर्याय नाहीये. महोत्सव, महा अधिक उत्सव, एकत्र येणारे दोन्ही वर्ण कोण आहेत, स्वर. म्हणजे जरी तुम्हाला विग्रह माहित असता, फक्त विग्रह माहित असता, तरी पण तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचू शकला असता, कारण हे 3 पर्याय स्वरसंधीचे आहेत. आणि आपल्याला विचारलं होतं विसर्ग उकार संधीचे उदाहरण ओळखा, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. संधी हे प्रकरण खूप सोपं आहे. तुम्ही थोडं व्यवस्थित जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणता विग्रह चुकीचा आहे, खालीलपैकी कोणता विग्रह चुकीचा आहे. ठीक आहे, बघा अधिक अंबर जर विचार कराल तर बघा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे अ. अ हा मृदू वर्ण आहे. मग आपल्याला मागच्या गटातील सुद्धा मृदू करणं गरजेचं असतं. मग मागच्या गटातील मृदू करताना त्याच्या गटातला म्हणजे क च्या गटातला तिसरा घ्यायचा असतो. क च्या गटातला तिसरा कोण, क ख ग. आता तो ग घेतला, त्या ग मध्ये ग हे व्यंजन मिसळला तयार झाला ग, आणि त्याच्यावर अनुस्वार म्हणजे दिगंबर हा शब्द तुम्हाला इथं बरोबर दिलेला आहे, जे की आपलं उत्तर आपल्याला विचारलंय चुकीचा. ठीक आहे. आता बघा फला अधिक हा, आणि शब्द काय दिलाय, फलहार. जर व्यवस्थित विचार करायला गेलं तर फला या शब्दामधील शेवटचा वर्ण कोण आहे, आ आहे. आहार या शब्दातला शेवटचा वर्ण कोण आहे, आ आहे. याचा अर्थ तयार काय झाला पाहिजे, जिथं संधी होणार आहे तिथं एक काना येणार आहे. मग मला सांगा, फला अधिक आहार जर घेतलं तर उत्तर आलं पाहिजे होतं फलाहार. आणि फलाहार या शब्दाचा ऍक्च्युअल विग्रह असा आहे मित्रांनो, फल अधिक आहार. म्हणजे इथं काय झालंय, इथं तुम्हाला विग्रह सुद्धा चुकलेला आहे आणि संधियुक्त शब्द सुद्धा चुकलेला, आणि तुम्हाला चुकीचा पर्याय होता. प्रति अधिक अक्ष, प्रत्यक्ष ही तुमची स्वरसंधीच आहे. प्रतिमध्ये शेवटचा वर्ण ई आहे आणि पुढे अ आहे, याचा अर्थ हाही पर्याय बरोबर आहे. पो अधिक अन, आता आपण जे अयवायाव संधीचं उदाहरण बघितलं, म्हणजे स्वरसंधी, ही सुद्धा तुमची बरोबर आहे. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी गुणादेश संधीचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. गुणादेश संधीचे उदाहरण असलेला पर्याय म्हणजे काय, तर गुणादेश संधीमध्ये एकूण 3 नियम आहे. त्यातला पहिला नियम, अ किंवा आ नंतर जर रस्व ई किंवा दीर्घ ई आला तर तयार कोण होतो, ए तयार होतो. याचा अर्थ असतो एक मात्रा. ज्या संधियुक्त शब्दामध्ये जिथं जॉईंट झालेला आहे, संधी म्हणजे काय हो, जोडणं, संधी म्हणजे काय, सांधणं. मग जिथं जॉईंट आहे तिथं एक मात्रा येणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा पहिला नियम. दुसरा नियम आपल्याला काय सांगतो, अ किंवा आ नंतर जर रस्व उ किंवा दीर्घ उ आला तर तयार होतो ओ. मित्रांनो, ओ म्हणजे कोण, एक काना, एक मात्रा. आणि तिसरा यातला नियम येतो, अ किंवा आ नंतर जर रू आला तर तयार होतो अर. अर याचा अर्थ असतो पुढच्या वर्णावर रफारा. म्हणजे गुणादेश संधीमध्ये जिथं जॉईन झालेलं आहे तिथं एक तर एक मात्रा येईल, एक काना एक मात्रा येईल, किंवा रफार येईल. मग या पर्यायाचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला एक मात्रा कुठे दिसतो, पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि आपण याचा जर विग्रह करायचा प्रयत्न केला तर सुरेश शब्दाचा अधिक ईश, ईश मधला आणि मी दीर्घ असतो. मग आता जर आपण विचार करायला गेलो तो आला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आहे हो, दीर्घ ई आहे. मग बघा नियम, अ किंवा आ नंतर स्वई किंवा दीर्घ याला कोण बनतो, ए बनतो. ए म्हणजे कोण हो, एक मात्रा. आणि हा एक मात्रा जातो कुठं, म्हणजे आपलं उत्तर
पर्याय क्रमांक 3 असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. व्यंजन संधी म्हणजे कोण मित्रांनो, की जे दोन वर्ण एकत्र करणारे त्या वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असणं गरजेचं आहे. मग आपण जर बघायला गेलो निष्फळ, निष्फळ या शब्दाचा विग्रह काय होतो, नि विसर्ग अधिक फळ. याचा अर्थ पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोण आहे, तर आहे विसर्ग. याचा अर्थ हे उदाहरण होणार नाहीये. ठीक आहे. मन्वंतर या शब्दाचा विग्रह करायला गेलो तर त्याचा विग्रह होतो मनु अधिक अंतर. मग एकत्र येणारे दोन्ही वर्ण कोण आहे बघा, इथं उ आहे, इथं अ आहे, म्हणजे ही स्वर संधी आहे. पर्याय कॅन्सल, कारण आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचंय. विद्युल्लता या शब्दाचं जर आपण विग्रहाकडे गेलो तर विग्रह असा होतो विद्युत अधिक लता. बघा मित्रांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आहे, व्यंजन, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पण कोण आहे, व्यंजन. याचा अर्थ एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण कोण आहेत, व्यंजन. म्हणजे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि मनोबल या शब्दाचा विग्रह करायला गेलं तर त्याचा विग्रह असा होतो मन विसर्ग अधिक बल. याचा अर्थ ही संधी सुद्धा कोणती संधी हो, विसर्ग संधी. म्हणजे हाही पर्याय योग्य नाहीये. म्हणजे व्यंजन संधीची रचना जरी तुम्हाला माहित असती तरी तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचला असता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. दैवेश्वर्य हे कोणत्या स्वरसंधीचे उदाहरण आहे. आता मित्रांनो, स्वरसंधीचे उदाहरण म्हणजे काय, तर स्वरसंधीचे एकूण 5 नियम आहेत. सजातीय स्वरसंधी, त्यालाच आपण दीर्घत्व असं म्हणतो, त्यालाच आपण दीर्घादेश असं म्हणतो. दुसरा नियम आहे गुणादेश संधी, तिसरा नियम आहे वृद्धादेश संधी, चौथा नियम आहे यनादेश संधी, आणि 5वा नियम आहे विशेष आदेश. आपण जो मगाशी प्रश्न सोडवला बघा, अयवायाव संधी, त्या पद्धतीचा. मग आपल्याला स्वरसंधीचे उदाहरण विचारलेलं आहे. आता दैवेश्वरी या शब्दाचा जर आपण विग्रह करायला गेलो तर या पद्धतीने होतो देवी अधिक ऐश्वर्य, देवी अधिक ऐश्वर्य. आता देवी या शब्दामधील शेवटचा वर्ण कोण आहे, ई. ऐश्वर्य या पहिला वर्ण कोण आहे, ए. तर बघा मित्रांनो, नियम काय म्हणतो, ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला, कारण ईचा ए हा कसला स्वर आहे हो, विजातीय स्वर आहे, कारण यांचं उच्चारस्थान काय आहेत, भिन्न आहेत. ईच्या पुढे विजातीय स्वर आला तर या ई बद्दल य येतो, ई बद्दल य येणं, इथं येतो ई बद्दल य येणं. याला यनादेश असे म्हणतात. याला काय म्हणतात, यनादेश असे म्हणतात. मग ई बद्दल य आला आणि या य मध्ये हा ए, हा जो ए आहे हा मिसळला जातो. मग ऐ मिसळला, तयार काय झाला, 2 मात्रे. मग आता बघा, देवी मध्ये ई गेला होता शिल्प, ई बद्दल य आला की त्या स्वरसंधीला कोणती स्वरसंधी म्हणतात, यनादेश. आणि आपल्याला विचारलंय स्वरसंधीचे उदाहरण, कोणत्या स्वरसंधीचे उदाहरण आहे. यनादेश तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. हे आपलं या प्रश्नाचं काय असेल, बरोबर उत्तर असेल. विशेष आदेश कोण, तर मगाशी तुम्हाला मी जो अयवायव संधीचा नियम सांगितला तो. सजातीय स्वरसंधीमध्ये काय, तर सजातीय स्वरसंधीमध्ये टोटल किती नियम आहेत, तर सजातीय स्वरसंधीमध्ये टोटल 3 नियम आहेत. ते नियम कोणते, तर यातला पहिला नियम येतो अ किंवा आ नंतर आ आला, तयार होतो आ. आ म्हणजे एक कान. यातला दुसरा नियम आहे, हा पहिला, हा दुसरा. रस्वई किंवा दीर्घई नंतर रस्वई किंवा दीर्घई आला, तयार होतो दीर्घई. दीर्घई म्हणजे दुसरी वेलांटी, जिथं संधी होणार आहे तिथं. तिसरा नियम येतो रस्व उ किंवा दीर्घ उ नंतर रस्व उ किंवा दीर्घ उ आला, तयार होतो दीर्घ उ, दुसरा उकार. याचा अर्थ हे सजातीय स्वरसंधीचं उदाहरण आहे. आणि गुणादेश संधीचे आपण मगाशी नियम बघितले 2, अ किंवा आ नंतर रस्वई किंवा दीर्घई आला तर. म्हणजे या प्रश्नाचं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण नसलेला पर्याय ओळखा. नसलेला पर्याय ओळखा. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. आपण इथपर्यंत खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण, पण तुम्हाला महत्वाचा शब्द आहे नसलेला. आता तृतीय व्यंजन संधी म्हणजे नेमकं काय, तर मगाशी आपण जसं बघितलं, पुढचा जसा आहे, पुढचा जसा आपल्याशी वागतोय तसं आपण वागणं. मग जर पुढचा मृदू असेल, पुढचा येणारा व्यक्ती मृदू असेल तर आपण मृदू राहणं कधीही गरजेचं असतं. म्हणजे जर पुढचा मृदू असेल तर आपल्याला मागचा सुद्धा मृदू करणं गरजेचं असतं. मग आता इथं बघूयात आपण बहिरंग. बहिरंग या शब्दाचा जर आपण विग्रह करायला गेलो तर तो विग्रह मित्रांनो असा होतो बहि विसर्ग अधिक अंग. आता मला एक सांगा, आपल्याला तृतीय व्यंजन संधी मध्ये माहित नसू द्या, पण कमीत कमी आपल्याला व्यंजन संधीची रचना तरी माहित आहे की व्यंजन संधीमध्ये एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही वर्ण कोण लागतात,
व्यंजन लागतात किंवा पहिला व्यंजन आणि दुसरा स्वर चालतो. पण जर बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोण आहे? विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण आहे? स्वर. याचा अर्थ हे उदाहरण 100% व्यंजन संधीचं नाहीयेच. म्हणजे तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1च असेल. इकडे विचार करूयात अच अधिक आधी. याचा विग्रह मी सांगितला अच अधिक आधी. आता जर आपण व्यवस्थित बघाल आ हा मृदू आहे, पुढचा मृदू आहे, मग आपल्याला होणं गरजेचं आहे. आपण ऍक्च्युअल मध्ये काय आहोत? कठोर. मग च च्या गटातला मृदू कितवा? तिसरा. च च ज. मग ज घेणार आणि ज मध्ये आ मिसळला की शब्द काय बनला? अजादी. दिग्दर्शन शब्दाचा विग्रह बघूयात आपण. दिक अधिक दर्शन. बघा मित्रांनो, पुढच्याकडे लक्ष द्या, पुढच्याकडे लक्ष द्या. दर्शन हा शब्द, दर्शन मधला द हे व्यंजन कसलं व्यंजन आहे? त थ द मृदू व्यंजन आहे, म्हणजे पुढचा मृदू आहे. तर आपल्याला सुद्धा मृदू होणं गरजेचं आहे. मग आपल्याला मृदू होताना आपल्या गटातील कितवा घ्यायचा तुम्हाला सांगितलंय? तिसरा. हा, मग क च्या गटाला तिसरा कोण? क ख ग. म्हणजे क च्या जागी कोण येणार आहे? ग आणि तो द ला जोडणारे, म्हणजे हे सुद्धा तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आणि तिसरा घेताय बरं का, म्हणून नाव काय बघा, तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी अब्ज. याचा विग्रह असतो अप अधिक ज. अप अधिक ज. ज हे किती व्यंजन आहे? तिसरं. प च्या गटातलं तिसरं व्यंजन कोणतं? प फ प. म्हणजे हे तिन्ही उदाहरणं तृतीय व्यंजन संधीची आहेत. आणि तुम्हाला प्रश्न काय होता? तुम्हाला प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणते उदाहरण तृतीय व्यंजन संधीचे नाही? म्हणजे जे की आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 होत. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. कार्यारंभ या संधियुक्त शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? स्वर कोणते? याचा अर्थ फिक्स आहे की ही जी संधी असेल ही कोणती संधी असेल? स्वर संधी असेल. मग कार्यारंभ या शब्दाचा जर विग्रह करायला गेलो तर तो विग्रह अशा पद्धतीने होतो, कार्य अधिक आरंभ. म्हणजे आपल्याला काय करायचं? जिथं संधी झालाय, कोणते दोन वर्ण एकत्र येऊन संधी झालाय हे बघणं गरजेचं आहे. मग कार्य अधिक आरंभ मध्ये बघाल तर संधी म्हणजे काय हो? पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण. मग कार्य या शब्दातील शेवटचा वर्ण कोण होता? अ. आरंभ या दुसरा शब्द, या दुसऱ्या शब्दातला कितवा वर्ण? पहिला. यातला पहिला होता आ. आणि अ मध्ये आ मिसळा, तयार कोण झाला? आ तयार झाला. म्हणजे हे उदाहरण स्वर संधीचं. पण आपला प्रश्न काय? एकत्र येणारे स्वर कोणते? आपलं उत्तर इथं संपलेलं आहे अ अधिक आ. मग पर्यायामध्ये कुठे बघा? अ अधिक अ नाहीये, आ अधिक अ नाहीये, अ अधिक आ. हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. खालीलपैकी कोणता संधी प्रकार नाहीये? संधी प्रकार नाहीये. मग मित्रांनो, मग अशीच तुम्हाला मी सांगितलं संधीचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. मग आपण एक पर्यायाकडे जाऊ. स्वर संधी पर्याय बरोबर आहे. हल संधी. हल संधी कोणाला म्हणतात? तर हल संधी म्हणजे व्यंजन संधी, म्हणजे हाही पर्याय योग्य आहे. संवृत्त संधी म्हणजे काय? तर संवृत्त संधी म्हणजे सुद्धा व्यंजन संधी. म्हणजे हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. आणि आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणता संधी प्रकार नाही? याचा अर्थ या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. पर्याय क्रमांक 4 काय आहे? नामी संधी. नामी संधी. ठीक आहे, चला पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न, निलेश या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. आता बघा मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित बघाल, संधी इथं झालेली नाहीये, संधी इथं झालेली नाही, इथं संधी झालेला आहे. एक मात्रा. एक मात्रा म्हणजे कोण? ए. आणि ए कधी येतो? गुणादेश संधीमध्ये. म्हणजेच याचा विग्रह एक तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण किंवा दीर्घ असेल. म्हणजेच याचा विग्रह जर करायला गेलो तर याचा विग्रह मित्रांनो नील अधिक ईश. नील अधिक ईश. कारण बघा, नील मध्ये शेवट अ आला, ईश मध्ये दीर्घ ई आला, ईश मधला ई हा नेहमी दीर्घच असतो मित्रांनो. मग रस्व कधी, दीर्घ कधी, हे जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर याची सगळी उत्तरं आपल्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल पद्धतीने दिलेली आहेत. मग तुम्हाला जर बॅच घ्यायचीच असेल तर आपल्या प्ले स्टोअरला जाऊन विद्यारत्न एज्युटेक हे आपलं चॅनेल आहे, ते ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये तुम्हाला सोमवारपासून सगळ्या बॅचेस दिसायला सुरुवात होतील. जर तुम्हाला स्पेशल बॅच घ्यायची असेल तर तीही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. मराठी स्पेशल बॅच आहे, गणित बुद्धिमत्ता स्पेशल बॅच आहे, आणि तुम्हाला एकत्रच घ्यायची जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ऍप मध्ये पाहायला मिळेल. तर सर्वांनी विद्यारत्न एज्युटेक हे ऍप आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे, आणि याची डिटेल मधली जी काय माहिती असेल ती तुम्हाला त्या बॅच मध्ये नक्कीच मिळून जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. ठीक आहे, झालेले आहेत. या पद्धतीने आपण आज इथं एकूण 15 प्रश्नांचा अभ्यास घेतलेला आहे. ही जर माहिती, आता दिलेले प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील, प्रश्नांची जर तुम्हाला व्यवस्थित प्रश्न वाटत असतील तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.